God's goodness. आणि काल आपण देवाच्या चांगुलपणाविषयी ऐकलं. And that's a very important message. आणि हा महत्त्वाचा संदेश आहे. If we are ever to receive any blessing, we must know that God is good. जर आपल्याला कुठले आशीर्वाद स्वीकारायचे आहेत, आपण हे प्रथम जाणून घ्यावं की प्रभू चांगला आहे. Amen. Amen. And today I'll teach you something important आणि आज काहीतरी महत्त्वाचं मी शिकवणार आहे, which Holy Spirit gave me this morning. जे सकाळी पवित्र आत्म्याने दिलंय. And some of the messages I couldn't give in Pimpri. आणि काही संदेशांमध्ये पिंपरीत मी हे देऊ शकलो नाही. So if Pimpri people are watching, they can get this message. जेणेकरून पिंपरीचे जे मंडळी जर बघत असेल त्यांना हा संदेश मिळेल. So yesterday we saw that God is the author of everything good. आणि काल आपण पाहिलं की प्रभू सर्व चांगुलपणाचा स्रोत आहे. That should be a settled matter for you. आणि हे आपल्यासाठी स्थापित मुद्दा असावा That my God is good. की माझा प्रभू चांगलाच आहे. Amen. Amen. You should not doubt. आणि तुम्ही शंका बाळगू नये. And God never changes. आणि प्रभू कधीच बदलत नाही. Don't think when you are bad, He becomes bad. आणि असा विचार करू नका जस्ट तुम्ही वाईट होता तो देखील वाईट होतो. That's the messages people are hearing. आणि असे संदेश लोक ऐकत आहेत. Your bad does not make God bad. आणि तुमचा वाईटपणा प्रभूला वाईट करत नाही. It's not that because you do good, God does good. If you do bad, God does bad. आणि असं नाही की तुम्ही चांगलं केलं म्हणून प्रभू चांगला करतो आणि तुम्ही वाईट केलं म्हणून प्रभू देखील वाईट करेल. That is religion. आणि तो आहे धर्म. God is always good. आणि प्रभू सर्वदा चांगलाच आहे. Amen. Amen. Don't allow the devil's teaching to come in the way of God's goodness. आणि प्रभूच्या चांगुलपणामध्ये सैतानाची शिक्षण येऊ देऊ नका. You know, I told you yesterday, आणि मी काल सांगितलं there are two doors. आणि दोन दरवाजे आहेत. You open heaven's door or you open hell's door. तुम्ही स्वर्गाचे नाही तर नरकाचे दरवाजे उघडताय. By the way you think, ज्या प्रकारे तुम्ही by the विचार way करता, you speak, ज्या प्रकारे तुम्ही बोलता, by the way you hear, ज्या प्रकारे ऐकता, you either, suppose you are speaking negative, you open the doors of hell. जर तुम्ही नकारात्मक बोलला तुम्ही नरकाचे द्वार उघडले. You are hearing wrong things, you are opening the door for hell. चुकीच्या गोष्टी ऐकल्या नरकाचे द्वार उघडले. Amen. आमेन. So you cannot blame God. म्हणून तुम्ही देवाला दोष लावू शकत नाही. We are all responsible people. आणि आपण सर्वजण जबाबदार आहोत. God has given you a free will, प्रभूने मोकळी इच्छाशक्ती दिली आहे. a choice. एक निवड दिली आहे. Every moment you make a choice प्रत्येक क्षणी तुम्ही निवड करता to live for God देवासाठी जगण्याचं or for the devil. किंवा सैतानासाठी जगण्याची. God is our Father. प्रभू आपला पिता आहे. A heavenly God is our Father. आपला स्वर्गीय बाप आपला पिता आहे. And even Satan is the Father. आणि सैतान देखील एक बाप आहे. The Lord Jesus said, प्रभू येशू बोलला, He told the religious leaders, त्यांनी धार्मिक पुढाऱ्यांना those who सांगितलं, are trusting in their own self-righteousness, जे स्वतःच्या नीतिमत्तेवर विश्वास धरत होते, He told them, त्यांनी त्यांना सांगितलं, you are of your father, the devil. तुम्ही तुमच्या बापाचे सैतानाचे आहात. Hello? So we see two fathers. म्हणून आपण दोन पिता पाहतो. Two fathers. दोन पिता पाहतो. Two God. दोन प्रभू पाहतो. One is the truth, one is the lie. आणि एक खरा परमेश्वर एक खोटा आहे. If there are two fathers, जर दोन पिता आहेत there are two families. मग दोन कुटुंब देखील आहेत. Amen. The father's family and Satan's family. आणि पित्याचं कुटुंब आणि सैतानाचं कुटुंब. You know, the Bible says, He is the father of all lights. आणि बायबल सांगतो तो सर्व उजेडाचा किंवा प्रकाशाचा परमेश्वर पिता आहे. He is the father of all lights. आणि तो सर्व प्रकाशाचा पिता आहे. Our father is the light and He is the father of all spirit lights. आणि आपला पिता प्रकाश आणि सर्व आत्मिक प्रकाशांचा तो बाप आहे. What does it mean? याचा अर्थ काय? Who are the lights? प्रकाश कोण आहे? You are the lights. तुम्ही प्रकाश आहात. Amen. आमेन. You are spirit light. तुम्ही आत्मिक प्रकाश आहात. Born of the spirit father. आणि तो तुमचा आत्मिक पिता आहे. The life you have is of our father. आणि जो प्रकाश तुम्हामध्ये जो पित्याचा आहे. The moment you believed in Jesus, ज्या क्षणी येशूवर विश्वास धरला He entered as light, आणि त्यांनी प्रकाश म्हणून आत प्रवेश केलाय. as life. एक जीवन म्हणून. The Bible says, Jesus said, I'm the light. आणि येशू बोलला की मीच प्रकाश आहे. From that time, त्या वेळेपासून you have become spirit light. तुम्ही आत्मिक प्रकाश झाले आहात. Amen. आमेन.
So he is the father आणि तो पिता आहे of all spirit lights. सर्व आत्मिक प्रकाशांचा That is we. आणि ते आहे आपण. Amen. Amen. And those who have not believed आणि in ज्यांनी Jesus, येशूवर विश्वास धरला नाही, they have not opened the door for Jesus. ज्यांनी येशूसाठी दरवाजे They उघडले are नाही, called spirit darkness. त्यांना आत्मिक अंधकार असं बोलण्यात आलंय. And the father of spirit darkness is Satan. आणि आत्मिक अंधाराचा बाप सैतान आहे. Amen. Amen. Hello? There are only two. आणि दोनच आहेत. You know, Holy Spirit gave this message many years back. अनेक वर्षापूर्वी पवित्र आत्म्याने हा There संदेश are only दिला. two categories. आणि दोनच गट असतात, Light and darkness. प्रकाश आणि अंधकार, Sinner, saint. पापी किंवा संत, Heaven, hell. स्वर्ग किंवा नरक, Good, bad. चांगलं वाईट, Life, death. जीवन मरण. See, there are only two. आणि दोनच गट आहेत. The moment you believed in Jesus, ज्या क्षणी येशूवर विश्वास धरला, you have become light. तुम्ही प्रकाश झाला, You have become life. तुम्ही जीवन झाला. Amen. आमेन. You are a saint. तुम्ही संत आहात. Say, I'm a saint. बोला, मी एक संत आहे. I'm a saint. मी एक संत आहे. Now, the definition of the world regarding saint is very different. आणि जगाची व्याख्या संताविषयी थोडी वेगळी आहे. उसके पहले पहाड़ पे चढ़ने पड़ेगा, बहुत तपस्या करने पड़ेगा, वो सब नहीं है हमारे लिए. Amen. हमारा विश्वास से हम संत हो गए. Amen. Amen. Get this clear. आणि हे स्पष्ट तुमच्या मनात घ्या. Now don't be confused. आता गोंधळले जाऊ नका. Today I'm a saint. आणि आज मी संत कल आहे. झगड़ा किया, आज मैं पापी हूं. ऐसा नहीं है. Amen. You don't cross over like this. आणि तुम्ही इकडे तिकडे पलीकडे जात नाही. No. नाही. Either you're a saint or a sinner. तुम्ही एकतर संत तरी आहात, नाही तर पापी आहात. Once upon a time we were sinners. आणि एका वेळेस आपण पापी होतो. But Jesus paid for all past, present, future sins. पण येशूने भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळाच्या पापाची किंमत भरली And it came as a blessing आणि एक आशीर्वाद म्हणून आला to you. तुमच्याकडे. And the moment you believed, ज्या क्षणी तुम्ही विश्वास धरला, all your sins are paid for. सर्व पापांची तुमची किंमत भरण्यात आली And you're a saint. आणि आता तुम्ही एक संत आहात. Finished. पूर्णच झालंय. Amen. आमेन. Declare yourself, I'm a saint. आणि स्वतःला असं घोषित करा, मी संत आहे. Don't hear such messages that make you feel you're a sinner. आणि असे संदेश ऐकू नका ज्याच्याद्वारे तुम्हाला तुम्ही पापी आहात असं वाटेल. Once upon a time we were sin conscious. आणि एका वेळेस आपण पापाच्या जाणीवतेत होतो. But now Jesus removed that sin and put on righteousness. आणि कारण येशूने आता ते पाप काढलं, नीतिमत्वता घातली, The robe of righteousness. नीतिमत्तेचा झगा घातला. Amen. Amen. Now you're righteous. आता तुम्ही नीतिमान आहात. That time you were a sinner, you were sin conscious. Now you're righteous, you're righteousness conscious. आता त्यावेळेस तुम्ही पापी होता, पापाच्या जाणीवतेत होता. आता तुम्ही नीतिमान आहात, नीतिमत्तेच्या जाणीवतेत आहात. Amen. Amen. This will give you confidence. आणि हे तुम्हाला आत्मविश्वास देईल. It will build your faith तुमचा विश्वास ते बांधेल to receive the free blessings from God. आणि देवापासून मोफत आशीर्वाद स्वीकारण्यासाठी. You know, there was an issue with some believers. Means they didn't, some believers, many times I think that you know it, but I found that some believers don't know the basics. आणि अनेक वेळा मला असं वाटतं की तुम्हाला माहिती आहे, पण काही विश्वासू लोकांना मूलभूत गोष्टी देखील माहित नाही आहेत. Now I don't want to say what was that, आणि मला हे सांगायचं नाही ते काय होतं, but I called them पण मी त्यांना बोलावलं and I taught them. आणि मी त्यांना शिकवलं. Some things cannot be spoken generally, आणि काही गोष्ट सर्वसाधारणतया बोलता so येत नाही, I taught them. म्हणून मला त्यांना शिकवावं लागलं. Then they understood. मग त्यांना समजलं. Otherwise, a few of them were opening doors नाही तर काही लोक दरवाजेच उघडत होते for the devil. सैतानासाठी. I taught them and made them to close that door. आणि मी त्यांना शिकवलं आणि ते दरवाजे बंद करायला लावले. You don't need prayer तुम्हाला प्रार्थनेची You don't need गरज नाही, fasting. उपासाची गरज नाही, because devil comes through deception and lies. कारण सैतान येतो फसवणूक आणि खोट्याच्या द्वारे. And what can handle all this is truth. आणि कुठली गोष्ट याला हाताळू शकते ते आहे सत्य. Amen. Amen. Many of the prayers are not based on truth. अनेक प्रार्थना सत्याच्या आधारितच नसतात. Truth means reality. सत्य म्हणजे अस्तित्व, खरेपणा. अगर प्रभु ने ये तुमको दे दिया है, तुम उसके लिए प्रभु दया करुण दिया ना, प्रभु को दिया नहीं, का दिया ना तुमको. Amen. So बहुत लोगों का प्रेयर ऐसा ही है. They are praying what already belongs to them. आणि ते त्या गोष्टीसाठी प्रार्थना करतात जे आधीच त्यांचे आहेत. Amen. Amen. Many are wasting their time in prayer, अनेक जण प्रार्थनेत वेळ वाया घालवत आहे, praying
for some things, they are putting their own effort, आणि अशा गोष्टीसाठी प्रार्थना करून जे आपला परिश्रम त्यात घालतायत, trying to become deserving, योग्य होण्याचा प्रयत्न करतायत to get something which God has already given you free. आणि त्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करतायत जे प्रभूने आधीच मोफतरित्या दिलंय. Their only mind is, तुम्ही किती तास प्रार्थना केलं, मी किती तास किती तास प्रार्थना किया वो इम्पोर्टेंट नहीं, क्या प्रेयर किया वो इम्पोर्टेंट है वो. Amen. Amen. Once you know the word, आणि एकदा तुम्हाला देवाचा शब्द समजला it is yours आणि मग हे तुमचं आहे by faith. विश्वासाच्या द्वारे, Doesn't become yours by prayer. आणि ते प्रार्थनेने तुमचं होत नाही. Hello? Some are using prayer as an effort. आणि काही लोक प्रार्थनेला परिश्रमाचा As एक भाग म्हणून घेत आहेत, works. जसं एक काम म्हणून घेत ऐसा आहेत. जैसे तुम्ही किती तुम कितना प्रेयर 1 घंटा, मैं 5 घंटा, मैं ये, तुम कितना फास्टिंग है 10 दिन, मैं 40 दिन. See, it's not works, आणि हे काम नाही आहे, it's faith. आणि हा विश्वास आहे. Faith means based on his works. आणि विश्वास म्हणजे त्याच्या कृत्यांच्या आधारे, Jesus works on the cross. येशूचं काम क्रुसावर त्याच्या आधारे. Amen. आमेन. I know there are some Christians who keep on crying. मला माहिती आहे, असे ख्रिस्त लोक जे सतत रडत असतात. You don't need to cry. आपल्याला रडायची गरज नाही. I know people get hurt when I say that. मला माहिती आहे, लोक नाराज होतात जेव्हा मी असं बोलतो. Okay, so we saw that God is good. आणि आपण पाहिलं प्रभू चांगलाच आहे. Amen. Amen. Even if you're not good, जरी तुम्ही चांगले God नसाल, is good. प्रभू चांगलाच राहील. You cannot change him. तुम्ही त्याला बदलू शकत नाही. He made everything good. त्याने सर्व काही चांगलंच केलंय. The devil defiled it. सैतानाने ते दूषित केलंय. TV is good. टीव्ही चांगलं आहे, Movies are good. चित्रपट चांगले You आहेत. know, the talents that people have, it is God put talent. आणि जे गुण त्यांच्या लोकांमध्ये ते देवाने घातलेले गुण आहेत. Someone has a dancing talent, आणि कुणाचं तरी नृत्याचं गुण आहे, artistic talent, आणि कलाकाराचं गुण आहे, music, संगीताचं singing, गाण्याचं आहे, lyrics. आणि शब्द It लिहिण्याचे is all God given आणि सर्व प्रभूने दिलेलं आहे to make us happy. आपल्याला आनंदी करण्यासाठी. But the devil defiled it. पण सैतानाने ते दूषित केलंय. Amen. इसका मतलब नहीं टीवी बुरा है फेंक दो खिड़की से, ऐसा नहीं है. ये बुरा है बंद कर दो. मैरिज में भी बुरा हो गया, डिवोर्स कर दो, ऐसा है क्या? शैतान तो सब में घुस गया है अभी. क्या क्या बंद करेगा तुम? कल बोलेगा मेरा लाइफ भी बर्बाद हो, मर जाऊं. What you have to take in, take. What you don't have to take, you don't take it. ज्या गोष्टी आत घ्यायच्या त्या घ्या, ज्या घ्यायच्या नाही आहे त्या घेऊ नका. You can watch TV. तुम्ही टीव्ही पाहू शकता. टीवी देखा नरक जाएगा, ऐसा कौन बोला तुमको? Religious mentality. धार्मिक मानसिकता. Everything is defiled today. आज सर्व काही दूषित आहे. Marriage relationships defiled. आणि वैवाहिक संबंध दूषित झालेत. Parental relationship is defiled. आणि पालकांचे नाते संबंध दूषित झालेत. That doesn't mean you run away. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पळून जा. No. नाही. What you have to take in, you take in. What you don't have to take in, don't take in. ज्या गोष्टी आत घ्यायच्या त्या घ्या, ज्या घ्यायच्या नाहीये त्या घेऊ नका. Amen. Simple. सोपं आहे. I would rather preach the love and kindness of Jesus आणि मी येशूचा चांगुलपणा आणि प्रेम याविषयी प्रचार करीन, rather than frightening or putting fear in the people's heart, speaking about hell and judgment and condemnation. आणि न्याय, नरक आणि दंडाविषयी बोलण्याऐवजी मी या गोष्टींचा प्रचार करीन. Because people are already broken down, beaten down by sin. कारण पापाने लोक आधीच तुटलेले आहेत. Most of them feel so guilty because of sin, अनेकांना पापामुळे इतकं दोषीपणा वाटतो. for not doing many things right. जे अनेक गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्या नाही त्याच्यामुळे They're doing so many things wrong. ते अनेक गोष्टी चुकीच्या करत Maybe असतात. not taking care of their family, एखाद्याच त्यांच्या कुटुंबाची ते काळजी घेत नसतील, not having good marital relationship, एकदाच वैवाहिक संबंध चांगले and many नसतील, other things. आणि अनेक गोष्टी Many असतील, faults and failures. आणि अनेक चुका आणि अपयश असतील, And they are totally down. आणि त्या पूर्ण गोष्टीने ते तुटलेले आहेत. We don't have to
put them more down. त्यांना अधिक खाली करायची गरज नाही. सब पहले से दुखी से आ रहा हो, तुम बोलेगा प्रभु वो दंड देगा, बीमार देगा, नरक भेज. अरे बाबा, अरे बाप रे, मैं एक तो इतना तकलीफ में, और ये भी है क्या सुनने पड़ता. Instead of giving them hope, आणि त्यांना आशा देण्याऐवजी bring them out, त्यांना बाहेर काढा showing a solution, आणि उत्तर त्यांना दाखवा. we are pushing them. आपण त्यांना खाली ढकलत आहोत. That's why God is a message of good news. He has a good news message. त्याच्याकडे एक चांगल्या संदेशाची बातमी आहे. So emphasizing on shortcomings will not give them a sense of hope in their hearts. आणि त्यांच्या हृदयामध्ये जर तुम्ही त्यांच्या कमतरतेविषयी अधिक भर दिला, मग त्यांना आशा वाटणार नाही. It's by God's goodness that people come to Him. की प्रभूच्या चांगुलपणामुळे लोक त्याच्याकडे येतात. Amen. आमेन. You may have seen God's goodness in small things आणि छोट्या गोष्टींमध्ये प्रभूचा चांगुलपणा तुम्ही पाहिला in असेल the past, भूतकाळात, or great things in the past. आणि भूतकाळामध्ये थोर गोष्टी पाहिल्या असतील. But let me tell you, पण तुम्हाला एक सांगू द्या, you have not even touched the surface of what God is going to do for you in the future. आणि प्रभू भविष्यामध्ये तुमची काय सेवा करणार अजून तुम्ही त्याला स्पर्श देखील केला नाही. Amen. आमेन. Expect great things आणि मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा, because He's always good कारण तो नेहमी चांगला आहे and He'll always do good. आणि तो नेहमी चांगलंच करेल. It is we who doubt. आपण शंका बाळगतो Instead of believing His goodness, आणि त्याचा चांगुलपणावर विश्वास we always ठेवण्याऐवजी think, what will happen tomorrow? परिवार का क्या होगा, बच्चे लोगों को क्या होगा, शादी का क्या होगा, पैसे का क्या होगा. You are making that your future. तुम्ही त्याचं भविष्य स्वतःसाठी करत आहात That is not your future. आणि हे तुमचं भविष्य नाहीये. Amen. आमेन. Your future is great तुमचं भविष्य महान आहे, थोर आहे. आमेन. because He's a good God. कारण तो चांगला प्रभू आहे. You can always expect good. तुम्ही नेहमी चांगल्याचीच अपेक्षा करू शकता. Amen. आमेन. Take that good word for a better future आणि forward. तो चांगला शब्द उत्तम भविष्यासाठी पुढे घेऊन जा. Take what God says and go forward. आणि जे प्रभू बोलतो ते घ्या आणि पुढे जा. Not what you think. की तुम्ही काय विचार करता ते क्या नाही. होएगा? What will happen to my family? What will happen to my children? What will happen? Is that your future you're building for? आणि असं your भविष्य life? तुम्ही स्वतःसाठी बांधलंय का? That could be your dream, your future, ते एखादंच तुमचं स्वप्न, तुमचं भविष्य which असेल looks all bad. जे वाईटच दिसतंय. Why are you believing that? का तुम्ही त्यावर And why विश्वास are you धरताय? opening the door for that kind of future? की अशा प्रकारच्या भविष्यासाठी का दरवाजे उघडताय? The Lord has said it. प्रभू असं बोललाय. I know the future that I have for you. आणि मला माहित आहे तुझं भविष्य जे मी तुझ्यासाठी ठेवलंय. In Jeremiah 29:11, he said, आणि इर्मिया 29:11 I know मला the माहित आहे future जे भविष्य आहे that I have for you. जे तुझ्यासाठी मी आणलंय, A great and a bright future. आणि एक थोर आणि उज्ज्वल भविष्य. Amen. आमेन. Take God's future and go forward. आणि देवाचं भविष्य घेऊन पुढे जा. Amen. आमेन. Think always, have great expectations. आणि असा विचार करा, नेहमी महान अपेक्षा धरा. आज प्रभु क्या करने वाला मेरे जीवन में, आमेन. बिकॉज अच्छा परमेश्वर है. वो बुरा नहीं होता है. तुम बुरा है मतलब वो बुरा होता है, वो रिलीजन सिखाता है. He's always good. तो नेहमीच चांगला आहे. Amen. आमेन. And he wants to give you the best future. आणि त्याला तुम्हाला चांगलंच भविष्य द्यायचंय. This is nothing. आणि हे काहीच नाहीये. This is nothing. हे काहीच नाहीये. Great things are going to happen in your life. आणि तुमच्या जीवनात महान गोष्टी That घडणार is आहेत. God's future for you. आणि हे देवाचं भविष्य तुमच्यासाठी. Take that vision every day. आणि रोज ते दृष्टांत घ्या. Something good is going to happen. काहीतरी चांगलं घडणार आहे. Amen. Amen. Something blessing is going to happen in my family. आणि माझ्या कुटुंबात काहीतरी आशीर्वाद घडणार आहे. Let people say whatever they want. आणि लोक काही बोलू दे, You think whatever you want. तुम्ही काही विचार करा, But this is God's future for पण you. हे देवाचं भविष्य माझ्यासाठी आहे. Amen. आमेन. Take that future and you can go forward. आणि ते भविष्य घ्या आणि तुम्ही पुढे जाऊ See, शकता. You know, some people have given up. आणि काही लोकांनी सोडून जाऊ दिलंय. द्या आता pastor, काय चाललंय ते चालू द्या. These kind of people will enter their own future. आणि अशा प्रकारचे लोक स्वतःच्याच भविष्यात Decide. प्रवेश करतील. Nothing can be done. आणि मग काही करता येणार नाही. तुमने आशा ही छोड़ दिया है, विश्वास ही छोड़ दिया है. So no one can help you. मग कोणी सहाय्य करू शकणार You नाही. continue thinking क्या होने वाला. I don't know what will happen. मला माहित नाही काय होईल. I don't know what is my future. मला माहित नाही माझं भविष्य काय.
as you think you become. आणि जसं तुम्ही विचार करता तसं तुम्ही You व्हाल. know, what does it mean? याचा अर्थ काय? You know, Holy Spirit explained to me what is that. आणि पवित्र आत्म्याने मला स्पष्ट करून दाखवले काय आहे. What you think is you're embracing that to your life आणि जे तुम्ही विचार करता म्हणजे तुमच्या जीवनामध्ये त्याला तुम्ही आलिंगन देताय and you become that way. आणि तुम्ही त्या प्रकारे घडता. You know, a person who keeps on hating, I told you, आणि एक व्यक्ती जो सतत द्वेष करत राहतो is embracing hate in his own nature. आणि स्वतःच्या स्वभावामध्ये तो द्वेषाला आलिंगन देत आहे. You know, the angels, angel Lucifer and all the other angels, आणि जो दूत होता लुसिफर आणि इतर सर्व दूत they were so perfect. ते इतके परिपूर्ण They होते, had no sin. त्यांच्यात पाप नव्हतं. But the moment sin came, पण ज्या क्षणी पाप आलं God removed them from heaven प्रभूने त्यांना स्वर्गातनं and He काढलं made a place called hell. आणि त्यांसाठी एक जागा केली नरक And they were separated. आणि त्यांना वेगळं Because करण्यात hell आलं. is a separation from good from God. कारण हेल म्हणजे देवापासून चांगुलपणापासून वेगळं केलं जाणं आहे. And then Holy Spirit told me, आणि मग पवित्र आत्म्याने सांगितलं from the time they were separated from God, ज्या वेळेपासून ते देवापासून वेगळे झाले they lost all goodness, सर्व चांगुलपणा त्यांनी गमावला, all the blessings, सर्व आशीर्वाद all the गमावले, beauty of God, देवाचा सुंदरपणा गमावला, all the light of God. देवाचा प्रकाश त्यांनी गमावला And they started to become evil. आणि ते वाईट आणि दुष्ट होऊ लागले. See, when you separate yourself from God who is light, आणि तुम्ही जर देवापासून स्वतःला वेगळं करता जो प्रकाश आहे darkness starts to enter. अंधकार प्रवेश See, करू you must लागतो. know one thing. तुम्ही हे जाणून घ्या, Either you live in the light or darkness. तुम्ही प्रकाशात जगता नाही तर अंधकारात There is जगता no middle ground. आणि मधली भूमीच नाहीये. You neglect the word. तुम्ही देवाच्या शब्दाला You दुर्लक्षित करा, neglect the church. मंडळीला You दुर्लक्षित करा, neglect God देवाला who दुर्लक्षित alone केलं. is light. जो एकटाच प्रकाश आहे. दूसरा किधर जगह है? अंधकार में है. Hello? You are shutting off light. तुम्ही दरवाजे बंद करताय प्रकाशासाठी. So what takes over? मग कुठली गोष्ट ताबा करते? Darkness. अंधार ताबा मिळवते. You know, those who don't fellowship, आणि जे सहभागिता करत नाही, those who neglect the word that is light, जे देवाच्या शब्दाला दुर्लक्षित करता जो प्रकाश आहे, don't think मतलब इधर नहीं और थर्ड जगह नहीं है. इधर नहीं तो उधर है, उधर नहीं तो इधर है. Hello? Understand this. हे समजून घ्या. You cannot say my light नहीं, darkness भी नहीं, my बीच ऐसा कुछ नहीं है. Holy Spirit told me when Satan and the demons or the angels were separated, आणि पवित्र आत्म्याने सांगितले जेव्हा सैताने आणि ते दुरात्मे ते दूत होते from वेगळे झाले, that time they start to become evil. त्या वेळेपासून ते दुष्ट होऊ लागले. And imagine how many years they were separated from light. आणि कल्पना करा प्रकाशापासून किती वर्ष ते वेगळे They होते are becoming more and more evil. आणि ते अधिक आणि अधिक दुष्ट होत चालले. So much so that they cannot be changed. आणि इतके अधिक ते अंधकार झाले की त्यांना आता बदलता येणार That's नाही. why they'll be fit only in hell forever. म्हणून ते फक्त कायमसाठी नरकासाठीच पात्र See, आहे. in this life, as long as you live, आणि या जीवनात तुम्ही जोपर्यंत जगता, till we go to the eternal light, जोपर्यंत सार्वकालिक प्रकाशाकडे तुम्ही जात नाही, we must make a decision आणि आपण एक निर्णय घ्यावा to be closer to the light. त्या प्रकाशाच्या जवळ राहण्याचा. That's what the Bible says. म्हणून तो बायबल When you सांगतो, walk in the light, जसं मी प्रकाशात as चालतो, God is in the light, जसं प्रभू प्रकाशात आहे, then you have a fellowship. मग आपली सहभागिता असते You have ministry. आणि तुमच्याकडे सेवा You're आहे. receiving the light of God, तुम्ही देवाचा प्रकाश the स्वीकार blessing of करताय, God, देवाचा आशीर्वाद स्वीकारताय the strength, health, everything. आणि बळ आणि सहाय्य सर्व काही. Amen. Amen. Because God does not move from light to darkness. कारण प्रभू प्रकाशात अंधारात जात नाही. We have to live in the light. आपल्याला प्रकाशात राहावं You लागेल. will not find God in darkness. तुम्ही प्रभूला अंधारात पाहणार नाही Neither you will find devil in the light. आणि तुम्ही सैतानाला प्रकाशात देखील पाहणार नाही. You have to choose तुम्हाला निवडायचं आहे. every day. रोज I'll be walking in the light. मी प्रकाशात चालणार I will talk that of his light. आणि मी जे I प्रकाशाचं will तेच think बोलणार that which is of light. आणि जे प्रकाशाचं तेच विचार करीन I will do the deeds that are of light. आणि प्रकाशाची कृत्य करीन, So that I'll be having fellowship with God in the presence of God. जेणेकरून देवाच्या उपस्थित देवाबरोबर सहभागिता मी ठेवीन. Amen. You know, Amen. many youth neglect. अनेक तरुण याकडे दुर्लक्ष करतात. उजाला का कुछ भी नहीं करता. हम लोग अरे प्रभु नहीं. उजाला में अगर नहीं तो अंधकार में है. हम पहले अंधकार में थे, अभी उजाला में आया. पहला आत्मा हमारा अंधकार था, प्रभु यीशु को अपनाने के बाद अभी हमारा आत्मा उजाला हो गया है. अभी उजाला के साथ फेलोशिप रखना है, उजाला में बढ़ना है.
Amen. Amen. These are the basic things. आणि या मूलभूत गोष्टी आहेत. You know, I posted a message. I don't know how many read about this vaccine. आणि मी वॅक्सिन विषयी संदेश टाकला You होता. know, मला many माहिती had किती asked लोकांनी me वाचलं. about this vaccine. अनेकांनी मला विचारलं वॅक्सिन विषयी Should we take or not? आम्ही घेऊ की नाही घेऊ, Because they're hearing pastors saying, don't take. कारण ते ऐकतात पास्टर म्हणतात घेऊ नका. उसमें चिप डालेंगे, तुम्हारा सब मालूम पड़ जाएगा, तुम मर जाएगा. All these things. See, when this COVID-19 came, आणि जेव्हा हे कोविड-19 आलं it came with fear. आणि ते भीतीने आलं. सब लोग डर गए. You know, this Tuesday I was praying for 3 little children who had fear. आणि मी 3 लहान लेकरांसाठी प्रार्थना करतो या मंगळवारी, ज्यांच्यामध्ये खूप भीती होती. Elderly people though had fear. आणि वरिष्ठ लोकांमध्ये तर भीती आहेच, But even small children, पण लहान लेकरांमध्ये देखील, it's gone even in little children. आणि ते लहान लेकरांमध्ये देखील ती भीती गेली आहे. Fear is the way the devil works. आणि भीतीच्या द्वारे सैतान काम करतो. So COVID-19 virus brought fear. आणि कोविड-19च्या विषाणूने भीती आणली. Now vaccine came. आता हे जे लस आली, There also they are putting fear. आणि तिकडे देखील त्यात भीती घालत आहेत. ये वैक्सीन लिया तो एलर्जिक रिएक्शन हो सकता है, ऐसा हो सकता है, वैसा हो सकता. अरे इधर भी तुमने छोड़ा नहीं, उधर तो डर डाला, अभी इसमें भी डर डाल रहा है. See, in everything, no, they put fear. आणि सर्व गोष्टीमध्ये ना ते भरच भीतीच I घालतात. posted that message. मी तो संदेश टाकलाय. There was a time there was so many of chicken pox था, दूसरा कौन सा pox था मारने, बड़ा बड़ा pox, small pox था, and many other things were there. आणि अनेक गोष्टी So होत्या. that time there was vaccine, आणि त्यावेळेस ते लस होती, but no one thought like that. पण कोणी असा विचार केला नाही. अभी तो बच्चों को दे रहा है, वो बीमार हो सकता, ऐसा नहीं था. Today fake news is just putting fear. आणि खोट्या बातमी फक्त भीतीच घालतायत. Even in sickness there was fear, in solution also there is fear. आणि आजारात देखील भीती, आणि उत्तर आले त्याच्यामध्ये देखील भीती आहे. हेलो, अरे डर जाता ही नहीं, सॉल्यूशन में आया उसमें भी डर. People died out of fear more than the virus. आणि विषाणूपेक्षा लोक भीतीने मरण Now पावले, people may die even of vaccine because of fear. आणि लोक त्या वॅक्सिनने देखील मरतील भीतीमुळे. So many ask me, Pastor, should we take? अनेकांनी मला विचारलं, पास्टर आम्ही घेऊ का? So I posted, you can read it. मग मी तो संदेश टाकला, तुम्ही वाचू शकता. If you don't know to read in English, tell someone to read for you and explain to you. आणि जर माहित नाही इंग्लिश मध्ये वाचायचं, कोणाला तरी सांगा, ते तुम्हाला अर्थ लावून सांगतील. So expect good things म्हणून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा, because he's a good God. कारण तो चांगला प्रभू आहे. Amen. आमेन. Don't expect bad वाईटाची अपेक्षा करू नका, because he's not bad. कारण तो वाईट मुळीच नाहीये, He's always good. तो नेहमीच चांगला आहे. So every day you can expect something great to happen. म्हणून रोज काहीतरी थोर घडण्याची अपेक्षा करू शकता. आज क्या आशीर्वाद आने वाला, Amen. आज क्या महान काम करने वाला है. See, his dreams are greater than your dreams. आणि त्याची स्वप्न तुमच्या Your स्वप्नापेक्षा मोठी आहेत. expectation is nothing. God expects to have more than that. आणि हे काहीच नाही, प्रभूची अपेक्षा याच्यापेक्षा अधिक आहे. Because you don't know he's good, so you're not expecting good at all. कारण तुम्हाला माहित नाही तो चांगला आहे, कारण तुम्ही त्या चांगल्याची अपेक्षाच Every day करत you're नाही. thinking, आज प्रभु पनिश करेगा क्या, क्या करेगा. अरे, that's why you're living like that. म्हणून तुम्ही तसं जगताय, Your faith is not working. पण तुमचा विश्वास पण काम Your करत नाही. faith is connected to God, to the knowledge that God is good. आणि तुमचा विश्वास त्या ज्ञानाशी जुडलाय की प्रभू चांगला आहे. Your faith is connected to grace, आणि तुमचा विश्वास कृपेशी जुडलाय, which is unconditional favor. आणि ज न मर्यादित किंवा कुठल्याही उपतीशिवाय दया आहे. Your faith is connected to his goodness. आणि तुमचा विश्वास त्याच्या चांगुलपणाशी जुडलाय. Amen. Where is your faith? मग तुमचा विश्वास कुठे आहे? प्रभु गुस्से में. That is the message being preached everywhere today. आणि आज असं संदेश लोक सगळीकडे देत आहेत. It's the goodness of God आणि हा देवाचा चांगुलपणा आहे, that draws people to him. जे लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतं. God will take you further than you expected. आणि तुम्ही अपेक्षा केल्याच्या पलीकडे प्रभू तुम्हाला घेऊन जाईल. He wants to open doors that you could have never thought that you could open by yourself. आणि तुम्ही असा विचार केला नसेल की स्वतःहून ते दरवाजे उघडील, प्रभू ते दरवाजे You know, उघडणार आहे. I told you. आणि मी सांगितलं, See, this is the time where the wealth of the sinner is going to come to the just. आणि अशी वेळ आहे की पापेचं धन नीतिमान लोकांकडे येत आहे. You know, God knows whose heart is the heart of giving. आणि प्रभूला माहिती आहे कुणाचं हृदय देण्याचं हृदय.
giving to the kingdom of God, देवाच्या राज्यामध्ये देण्याचं, and God will make you very rich. आणि प्रभू तुम्हाला खूप श्रीमंत करेल. Amen. Amen. See, let us not think that God wants us to be poor, आणि असा विचार करू नका की प्रभूला हवं की आपण गरीब असावं, तुटलेलं असावं, गरीब ड्रेस पहन के आओ, चप्पल पहन के आओ. ऐसा नहीं प्रभु का इच्छा. तुम ये भी मत सोचो मैं बहुत बड़ा सैक्रिफाइस कर रहा, प्रभु मैं साइकिल पे है, गाड़ी घर में रखा है, अभी आशीर्वाद. ऐसा नहीं है. That is what people, they are working to get all this from God. आणि या सर्व गोष्टी ते काम करतात प्रभूपासून मिळवण्यासाठी. आता 40 दिवस उपास कर, प्रभु आशीर्वाद. ऐसा you're trying to buy favor. तुम्ही अनुग्रह विकत घ्यायचा प्रयत्न करताय. God doesn't change. प्रभू बदलत He नाही, is the same before fasting and after fasting. आणि उपासाच्या आधी आणि उपासाच्या नंतरही सारखाच आहे. He is a good God. तो चांगलाच आहे, All good gifts come from heaven. आणि सर्व चांगल्या देणग्या स्वर्गात Amen. येतात. आमेन. You don't have to suffer and beat yourself. आणि तुम्हाला त्रास सोसायचे आणि स्वतःला मारून That is घ्यायची गरज नाही. religion, आणि तो धर्म आहे which never pays you free. जे तुम्हाला कधीच मोफत गोष्टी देत नाही, It pays you as wages. आणि ते तुम्हाला एक वेतनच देतं. वेतन मतलब तुम काम किया इसके लिए. मैं प्रभु फ्री देता है हमको. आमेन. Amen. Amen. In heaven everything is free. आणि स्वर्गात सर्व काही मोफत आहे, Remember this. हे लक्षात घ्या. You don't have to. You don't work to get wage. There is no money in heaven. आणि स्वर्गात पैसाच नाहीये, Now God is opening up heaven. आणि प्रभू स्वर्ग उघडत आहे. You keep your spiritual ears open. तुमचे आत्मिक कान उघडे ठेवा. See, Paul said in Ephesians 3:20. आणि एफेसकरास 3:20 मध्ये पौल म्हणतो, God is able to do exceedingly more than we can ask or think. आणि Say, तुम्ही like, मागण्याच्या आणि विचार करण्याच्या पलीकडे प्रभू करू तुम शकतो. सोचने से और मांगने से भी ज्यादा प्रभु देता है. आमेन. Amen. आमेन. तुम एक सोचता प्रभु भरपूर देने का इच्छा है, आमेन. मगर तुमको ऐसा सिखाया गया है, ऐसा है कि प्रभु बहुत मुश्किल से देता. प्रभु दया करो, प्लीज दो, प्लीज दो, प्लीज दो. ऐसा तुमको सिखाया गया है. ऐसा चला रडून रडून प्रार्थना करो आपण, ओरडून प्रार्थना करो आपण. ऐसा नहीं है. He is not reluctant. आणि तो काय देण्यास Look तोडका at नाहीये. it. See, that's why I said you don't need prayer when you know the word. आणि मी म्हणून सांगितलं तुम्हाला प्रार्थनेची गरज नाही, जेव्हा शब्द समजतो, When you know the word, जेव्हा देवाचा शब्द you can समजतो, believe for the best. तुम्ही उत्तमासाठी विश्वास धरू शकता. Amen. आमेन. He will give me more than I think. आणि तुम्ही विचार करण्याच्या पलीकडे ते देऊ शकतो. मेरा थॉट तो कुछ भी नहीं, उससे भी ज्यादा प्रभु देगा. आमेन. वैसा तुम सोचो आज से. आमेन. Amen. तुम जो मांग रहा है वो कुछ भी नहीं. तुम सोच रहा है मांगने का, वो भी कुछ भी नहीं. उससे भी ज्यादा प्रभु देना चाहता है मुझे. आमेन. That is real faith. आणि हा खरा And विश्वास that, आहे. that faith is looking to his grace. आणि हा विश्वास त्याच्या कृपेकडे That though I पाहतो. don't deserve, जरी मी योग्य नाही, yet he will bless me. तरी तो मला आशीर्वादित करेल. Amen. Amen. See, while we were sinners, आणि तुम्ही पापी असताना, he sent Jesus not to condemn but as a gift to bless you. आणि त्याने येशूला पाठवलं तुम्हाला दंडित करण्यासाठी नाही, आशीर्वादित करण्यासाठी. Amen. आमेन. जब हम पापी थे, प्रभु ने जीसस को दंड करके नहीं भेजा है, as a gift of blessing करके भेजा है. आणि आशीर्वादाची देणगी म्हणून पाठवलंय. When the prodigal son came home, उधळा पुत्र जेव्हा घरी आला, he didn't deserve anything, तो कुठल्याही गोष्टीचे योग्य but he नव्हता, was blessed lavishly पण त्याला उखडरित्या आशीर्वादित करण्यात आलं with celebration. आणि साजरा करून. So change your faith now. म्हणून तुमचा विश्वास बदला. Now this is the time. Your faith must be based on grace. आणि ही वेळ आहे तुमचा विश्वास कृपेवर आधारित असावा. His goodness will not change. त्याचा चांगुलपणा बदलणार नाही, Grace will not change. कृपा बदलणार नाही. Amen. Amen. I have to change मला बदलायचंय. the way I used to see God before and now. ज्या प्रकारे मी प्रभूला आधी पाहायचो आणि आता See, पाहतो. God is able to do exceedingly more, पहा, प्रभू तुमच्या विचाराच्या पलीकडे अधिक करण्यास समर्थ more आहे. than we can ask आपण मागण्या पलीकडे or even think. आणि विचार करण्याच्या पलीकडे. That means whatever you're believing or dreaming, आणि जे काय तुम्ही विश्वास देताय किंवा स्वप्न God पाहताय, wants to take that and make it bigger for you. आणि प्रभूला त्याला ते घेऊन तुमच्यासाठी अधिक करायचंय. Amen. आमेन. See, where is the problem? मग अडचण कुठे आहे? God is not the problem. प्रभू अडचण नाहीये. हमारा जो रॉन्ग इंफॉर्मेशन मिल रहा है ना, उसकी वजह से ये प्रॉब्लम है. इतना वर्क्स मेंटालिटी बना दिया हम लोग को, स्लेव मेंटालिटी बना दिया मैसेजेस ने क्रिश्चियंस लोगों को. दे मेड क्रिश्चियंस अ स्लेव्स. आणि ख्रिस्ती लोकांना त्यांनी गुलाम बनवलंय रिमूव दैट सनशिप आणि ते पुत्रता काढून टाकली आहे and made you a slave. आणि तुम्हाला एक गुलाम बनवलंय. That God pays wages for your works. की प्रभू तुमच्या कामासाठी तुम्हाला वेतन देतो. Hello?
is a good God. तो चांगला प्रभू आहे. Amen. Amen. He's a good God. तो चांगला प्रभू आहे. And let me, because we don't have much time, let me tell you one more thing which is important. आणि Then I'll आणखी एक go गोष्ट back to the सांगू द्या. message. You know, Holy Spirit told me this morning, आणि सकाळी पवित्र आत्म्याने सांगितलं he said, read 2 verses. आणि तो बोलला 2 वचन वाच. When I was meditating on this passage, आणि या अध्यायावर मी जस्ट मनन करत he gave me Psalms 100 verse 4. आणि स्तोत्र संहिता 104 Here it says, आणि इकडे लिहिलंय enter into his gates with thanksgiving. आणि त्याच्या फाटकात उपकार स्तुती करत ये. Thank him. उपकार स्मरण करत. When do you thank? कधी तुम्ही उपकार स्मरण When करता? you receive something. जेव्हा तुम्हाला काहीतरी मिळतं, Help, blessing, money, anything. पैसा, आरोग्य, सहाय्य, जे काय असेल, Enter his courts with praise. आणि त्याच्या अंगणात स्तुती करत Be ये thankful unto him आणि त्याचे उपकार स्मरण कर and bless his name. आणि त्याच्या नावाला धन्यवाद दे. The 5th verse says, 5वं वचन सांग why? का Why we should thank him? का तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. For the Lord is good कारण परमेश्वर चांगला आहे and his mercy is everlasting. आणि त्याची दया सनातन आहे. Amen. आमेन. You know, in some of the nations, आणि काही राष्ट्रांमध्ये like US and Canada and other nations, आणि US आणि कॅनडा इकडे या they देशामध्ये celebrate a day or observe a day as Thanksgiving Day. आणि ते एक दिवसाला पाळतात ज्याला उपकार स्मरणाचा दिवस असं They म्हणतात. meet all the families, आणि ते सर्व कुटुंब एकत्र they have येतात gatherings and meals and they celebrate. आणि एकत्र येतात, भोजन करतात आणि साजरा Some करतात. of them even also include times of worship आणि काही लोक त्यामध्ये आराधना देखील and करतात express thankfulness for the blessings. आणि आशीर्वादांसाठी उपकार स्मरण But, करतात. but this is what Holy Spirit said. पण असं पवित्र आत्म्याने सांगितलं Mostly they thank for their material blessings आणि जास्तीत वेळ ते त्यांच्या वास्तविक आशीर्वादांसाठी धन्यवाद that देतात our Father has given them. जे आपल्या पित्याने त्यांना दिलंय. Okay, now what does he say? आता तो काय म्हणतो? He said that our Father always expects or accepts these expressions of worship आणि आपला पिता ही आराधना स्वीकार करतो and gives blessings आणि आशीर्वादित करतो to those who count their many blessings and name them one by one. आणि जे आपल्या आशीर्वादाला एक एक करून प्रभूपणे मांडतात. And then he also said, आणि तो असंही म्हटला the real idea of this thanksgiving आणि ह्या उपकार स्मरणाची खरी कल्पना was अशी in आहे existence long before they thought of having a day as Thanksgiving Day. आणि त्यांनी हा दिवस पाळण्याच्या आधीपासून होता. Now, verses 1 and 2, आणि पहिलं आणि दुसरं वचन these are the instructions of a father आणि आपल्या पित्याची ही सूचना आहे. when they went to the temple to worship. आणि जे असते त्या मंदिरात उपासना करण्यास गेले. Now, see the theme of thanksgiving आणि उपकार स्मरणाची ही कल्पना पहा. is not about material blessings, आणि हे वास्तविक आशीर्वादांविषयी सांगित नाहीये, but it's an expression to our Father or Christ, the Holy Spirit, that He is good, not evil. आणि आपल्या पित्याकडे तो चांगला आहे ही याची अभिव्यक्ती आहे. See, we thank Him more than what He has given, that He is good. आणि आपण त्याचा आभार यासाठी मानतो की तो चांगला आहे याच्यापेक्षा की त्याने आपल्याला काय दिलंय. Amen. आमेन. See, you thank Him for who He is. आणि तुम्ही त्याचे आभार मानता त्यासाठी की तो That कोण आहे. my God is good and not evil. आणि माझा प्रभू चांगला आहे आणि वाईट नाहीये. Amen. You Amen. know, many times when I was sitting, अनेक वेळा जेव्हा मी असं suddenly Holy बसलो Spirit puts that, that joy अचानक पवित्र आत्मा तो आनंद and some घालतो revelation. आणि काही प्रकटीकरण Oh येतात God, you're so good. की प्रभू किती चांगला आहे. See, I thank Him for His goodness, मी त्याच्या चांगुलपणासाठी मी which आभार will never मानतो change. जे कधीच बदलणार नाही. Amen. आमेन. उसका हृदय जो अच्छा का हृदय ना हमेशा रहेगा, आमेन. और वो क्योंकि उसका हृदय अच्छा है तुम्हारे लिए हमेशा अच्छा ही करेगा, Amen. बुरा कभी नहीं करेगा. Here it says, आणि इकडे लिहिलंय He is good, not evil. आणि तो चांगला आहे दुष्ट नाही. Amen. You Amen. know, many times your ministering angels, अनेक वेळा तुमचे सेवा करणारे पवित्र दूत they take this theme आणि ही कल्पना ते घेतात and they walk around you and say आणि तुमच्या अवतीभोवती चालून ते असं म्हणतात that God is good की प्रभू चांगला आहे all the time. सर्वदा. They say that. ते असं म्हणतात. You must also declare. तुम्ही देखील असं घोषित करा. See, one mystery I want to tell you. आणि एक रहस्य तुम्हाला See, सांगायचं. don't just think, open your mouth and loudly say it. आणि फक्त विचार करू नका, मुख उघडून मोठ्याने बोला. One of the reason is this: आणि एक कारण असं आहे the good angels जे चांगले पवित्र दूत also आहेत don't know what is in your mind, आणि त्यांना हे देखील माहित नाही तुमच्या मनात काय आहे and the devil also doesn't know what is in your mind. आणि सैतानाला देखील माहित नाही तुमच्या मनात काय आहे. Hello.
when you take the word and speak loudly, आणि जेव्हा तुम्ही देवाचा शब्द घेऊन मोठ्याने बोलता that becomes a sword. आणि ते एक तलवारीसारखं होतं. Do you know the word of God? The Bible says the word of God is sword of God's spirit. तुम्हाला माहिती आहे Hello? का देवाचा शब्द आत्म्याची तलवार आहे. हाँ, एक तलवार है. तुम वो तलवार से झगड़ा नहीं करता. The angels take that as a sword and fight the demons out of your life. आणि ते पवित्र दूत ती तलवार घेऊन दुरात्म्यांशी लढतात, तुमच्या जीवनात त्यांना बाहेर काढतात. Amen. Amen. See, all your warfare is done by the angels. आणि तुमचे सर्व युद्ध पवित्र दूतांच्या द्वारे होतात. Hello. Amen. This is for your kind information. आणि तुमच्या माहितीसाठी आहे. Who is doing the warfare for you? आणि तुमच्यासाठी युद्ध कोण करत Can आहे? you see the demons? तुम्ही दुरात्म्यांना पाहू शकता You काय? cannot see them. तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. Then how are you protected? मग तुमचं संरक्षण कसं होत They can see you ते तुम्हाला पाहू because शकतात they are spirit beings कारण ते आत्मिक having व्यक्ती आहेत. spiritual body. एक आत्मिक शरीर But त्यांच्याकडे you आहे. cannot see them. पण आपण त्यांना पाहू शकत नाही. Then how are you going to fight them? मग तुम्ही त्यांच्या विरुद्ध कसं लढणार? You don't fight. तुम्ही लढत नाही. You just provide the sword. तुम्ही फक्त तलवारीचा पुरवठा करताय. That is the word of God. तो आहे देवाचा And शब्द. the angels take the sword and fight for you. आणि पवित्र दूत ती तलवार घेऊन दुरात्म्या विरुद्ध लढतात. Amen. आमेन. But many just keep it in their heart. पण अनेक जण त्यांच्या They हृदयातच don't ठेवतात. speak loudly. ते मोठ्याने बोलत नाही. The word of God. देवाचा शब्द. You know, once you get these kind of revelations, अशा प्रकारचे प्रकटीकरण जेव्हा तुम्हाला मिळतात, you are blessed. तुम्ही आशीर्वादित होता. Amen. आमेन. You know, the demons all around, everywhere. आणि सर्वत्र दुरात्म्या आहेत. वो क्या क्या प्लान कर रहा है तुमको बर्बाद करने के लिए, एक्सीडेंट डालने के लिए, हाँ? बीमारी लाने के लिए, तकलीफ लाने के लिए. See, they are continuously planning. ते सतत योजना करत असतात. But you are helped because of the goodness of God. आणि तुमचं सहाय्य देवाच्या चांगुलपणामुळे आहे. Amen. Amen. बहुत बार तुम एक्सीडेंट से बच गया है. It's because he's good. कारण तो चांगला आहे म्हणून. You got a job आणि तुम्हाला काम मिळालं because he's good. कारण तो चांगला आहे. Amen. Amen. This happened, that happened. ह्या गोष्टी घडल्या, त्या गोष्टी Anything घडल्या. that good happens, it's because of his goodness. आणि जे काही चांगलं घडतं त्याच्यात चांगुलपणामुळे. Have you ever thanked him for his goodness? त्याच्यात चांगुलपणासाठी त्याचे आभार मानले काय? He will promote you. तो तुमची उन्नतीच करेल. Amen. More things will happen in your life. अनेक अधिक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील When you keep thanking him for his goodness. जेव्हा तुम्ही त्याच्या चांगुलपणासाठी त्याचे आभार Even मानाल. the angels, Holy Spirit told me, they surround you and say, God is good. आणि पवित्र दूत देखील तुमच्या अवतीभोवती फिरून म्हणतात प्रभू चांगला आहे. Hello? Amen. They are there to minister to you, आणि ते तुमची सेवा करण्यासाठी तिकडे आहेत. to help you. तुम्हाला सहाय्य करण्यासाठी. You all have angels. तुम्हा सर्वांकडे पवित्र दूत आहेत. Hello? Amen. Even the unbelievers, अविश्वासू लोक, children, लेकरं, not big people, मोठे लोक नाही, only little children. फक्त लहान लेकरं, Those who don't believe in Jesus, जे ईश्वर विश्वास धरत but नाही. our Father's compassion is for the little children, पण आपल्या पित्याचा कळवळा लहान लेकरांसाठी आहे. and they have angels around them. आणि त्यांच्या अवतीभोवती You know, पवित्र दूत you have heard many times, the building collapsed, आणि आपण अनेक वेळा ऐकलं की ती इमारत ढासळली and उसमें वो बच्चा अंदर बच गया. उसके ऊपर सब स्लैब गिरा है, एकदम अंदर पॉकेट जैसा बना हुआ, अंदर रो रहा, कुछ नहीं हो गया उसको. हमने कहा अरे इतना सब गिरा, उसको कुछ नहीं हो गया. उसका देवदूत लोग बचाया है उसको. Amen. Amen. That's because the compassion of our Father. ते आपल्या पित्याच्या कळवळीमुळे. He is so good. तो इतका चांगला आहे The people of the world don't realize this की जगातल्या लोकांना याची जाणीव because होत they नाही don't know it. कारण त्यांना माहित नाही. These angels will be with you till the end of your life, तुमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत हे पवित्र दूत तुमच्या बरोबर and राहतील. they'll go along you with you when you go to heaven. आणि जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल ते तुमच्या बरोबर जातील. Amen. आमेन. And they will tell you आणि ते तुम्हाला सांगतील everything, सर्व काही. not bad, good. वाईट नाही सर, चांगल्या गोष्टी सांगतील. Why? का? Because Holy Spirit told me the Father removes all the bad things from the angels' mind. कारण पिता त्या पवित्र दूतच्या मनातनं सर्व वाईट गोष्टी काढून टाकतो. They keep in their mind when they are on this earth. आणि ते जेव्हा पृथ्वीवर असतात त्यांच्या मनात ते असतं. Why? का? To help you or minister to you. तुम्हाला सहाय्य करण्यासाठी किंवा Because सेवा they are करण्यासाठी. watching even the bad things that you do. आणि तुमच्या वाईट गोष्टी देखील ते पाहत असतात. They know it. त्यांना माहित आहे. But they look at you not with anger or criticism, they look at you with compassion. ते निंदेने किंवा क्रोधाने तुमच्याकडे पाहत नाही पण कळवळीने पाहतात. Amen? Amen. Because that's the Father's quality. कारण ते पित्याचं गुण आहे. They are there to express our Father. आणि ते इकडे आहेत पित्याला सादर करण्यासाठी.
they don't have a evil heart like the devil. आणि सैतानासारखं सामर्थ्य त्यांच्याकडे नाहीये. To help you, our Father has kept them in their mind. आणि तुम्हाला सहाय्य करण्यासाठी प्रभूने त्यांच्या But when, मनामध्ये ठेवलंय. even you think, you also know many bad things. आणि तुम्ही विचार करा तुम्ही देखील वाईट गोष्टी But when करता. we go to heaven, पण जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल and they also come to heaven, आणि जेव्हा ते देखील येतील, our Father will remove it. आपला पिता त्या सर्व वाईट All गोष्टी the काढून टाकेल. bad things, wrong things you did. आणि सर्व वाईट गोष्टी चुकीच्या गोष्टी पिता काढून And He टाकेल. will also remove those things from the angels. आणि त्या वाईट गोष्टी त्या पवित्र दूतांच्या मनातनं देखील काढून And टाकेल. when you talk to them, जस्ट तुम्ही त्यांच्याशी they will बोलाल only tell you good things about you. आणि ते फक्त तुमच्या विषयी चांगल्याच गोष्टी सांगतील. Look at the goodness of our Father. पहा आपल्या पित्याचा सांगुलपणा. You still don't know our Father. तुम्ही अजूनही पित्याला जाणलं नाहीये. He is the best. तो सर्वात उत्तम आहे. Amen. Amen. You know, whenever I get time and Holy Spirit comes upon me, I say, "Oh Lord, you are the best." आणि जस्ट मला वेळ मिळतो आणि पवित्र आत्मा येतो मी नेहमी सांगतो प्रभू तू उत्तम You know, आहेस. suddenly the joy of the Lord comes upon me. आणि अचानक प्रभूचा आनंद माझ्यावर येतो. His presence comes upon me. त्याची उपस्थिती येते. When I say that, जस्ट मी असं म्हणतो oh Father, की पित्या you are the best. तू उत्तम आहेस. You are the best. तू सर्वात उत्तम आहेस. You are the good God. तू चांगला प्रभू आहेस. Our Father is so pleased. आणि आपला पिता इतका संतुष्ट होतो. Amen. आमेन. Suddenly God fills me with anointing. आणि अचानक प्रभू अभिषेकाने भरतो The joy comes. आणि तो आनंद येतो. Heavenly joy. स्वर्गीय आनंद. Amen. आमेन. He's so good. तो इतका चांगला आहे. Don't let anyone preach negative about God. आणि देवाविषयी कुणालाही चुकीच्या गोष्टी That नकारात्मक God गोष्टी wants to प्रचार करू punish नये. you. God wants to give you sickness. प्रभूला आजार द्यायचा आहे He's waiting to punish you. आणि तो तुमची वाट पाहते तुम्हाला He wants शिक्षा to देण्यासाठी. judge you. तो त्याला तुमचा न्याय करायचा आहे. ऐसा क्यों ना नरक में भेज देगा? No, not at all. I will teach you more, then you will understand better. आणि मी अधिक शिकवीन मग तुम्हाला उत्तम समजेल. Yeah, because this is not the truth. कारण हे सत्य नाहीये. So the angels repeat these words continuously. आणि मग पवित्र दूत सतत हे शब्द बोलतात Oh, give thanks unto the Lord for His good. की प्रभूचे आभार माना की तो चांगला आहे. Why do you give thanks? का तुम्ही आभार मानता? For He is good. कारण तो चांगला आहे. More than giving thanks, तुमने ये दिया वो दिया. Our Father accepts all this. Holy Spirit told me आणि पवित्र आत्म्याने सांगितलं आपला पिता या सर्व गोष्टींचा स्वीकार करतो. this kind of expression, worship, He accepts it. अशा प्रकारची उपासना तो स्वीकार करतो. But the main theme is पण अशी कल्पना आहे we thank Him because He's good. की आपण त्याचे आभार मानतो कारण तो चांगला आहे. Amen. आमेन. And even the angels know it. आणि पवित्र दूतांना देखील माहित आहे. You know, in the Bible, Holy Spirit had some of the writers to write आणि पवित्र आत्म्याने बायबलमध्ये काही लेखकांना असं लिहिण्यास सांगितलं in Revelation प्रकटीकरणामध्ये that in heaven, in the city of God above, the streets are made of gold, की स्वर्गामध्ये प्रभूच्या शहरामध्ये सर्व रस्ते सोन्याचे आहेत. and each one will have a beautiful mansion. आणि प्रत्येकाकडे एक सुंदरसा I know महाल असेल. there are some people who say, not place means that is in Jesus, in God. They say आणि that. काय असं म्हणतात ती जागा म्हणजे ख्रिस्तामध्ये असं ते Because they म्हणतात. don't believe in a literal mansion. कारण ते असं महालामध्ये ते विश्वासच धरत Now, नाही. let me tell you, तुम्हाला एक सांगू द्या. there is a literal mansion. आणि तिकडे अक्षरशः खरं महाल आहे. Amen. आमेन. Everything is solid. You can touch it, feel आणि it. सर्व काही असं तुम्ही त्याला स्पर्श करू शकता तुम्हाला जाणीव It's not होईल. an imagination. आणि ती काही कल्पना नाहीये. You'll not be floating like that. No. आणि तुम्ही असं तरंगत राहणार नाहीये तिकडे. The way you are on earth, you'll be walking like this, running about, playing, everything. ज्या प्रकारे तुम्ही पृथ्वीवर आहात चालत असाल तुम्ही त्या गोष्टी तिकडे कराल. So the Bible says there are many beautiful things, bright colors and everything in heaven. आणि बायबल सांगतं सुंदरशा गोष्टी आणि चांगले कलर रंग Okay. आहेत अशा. The main thing to note is this. आणि मुख्य गोष्ट अशी आहे When saints and all those in heaven, they worship God. आणि जे संत जे स्वर्गातलेले आहेत ज्या उपासना Their main करतात theme of worship is giving thanks for God is good. आणि त्यांचा मुख्य उद्देश आभार मानायचं हे आहे की प्रभू चांगला आहे. Amen. आमेन. And there's a great mystery. आणि त्यामागे एक मोठं रहस्य आहे. I'll tell you next time. पुढच्या वेळेस मी सांगेन. More than the beauty of heaven, आणि स्वर्गाच्या सुंदरतेपेक्षा the main theme to praise Him and thank Him is God is good. आणि त्याची स्तुती आणि आराधना करण्याची मुख्य उद्देश तो चांगला आहे म्हणून. Amen. आमेन. Keep that in your heart. आणि तुमच्या हृदयात ठेवा. मेरा परमेश्वर हमेशा अच्छा है. आमेन. हमारा बुराई को प्रभु हम उसको बुरा नहीं बना सकते. No. Even if you are bad, He will be good. जरी तुम्ही वाईट असाल तो चांगलाच असेल.
Heaven is a literal place. आणि स्वर्ग अक्षरशः खरी जागा आहे. You know, one more mystery I want to tell you. आणखी एक रहस्य तुम्हाला सांगायचं आहे. You know, the angels, आणि जे पवित्र दूत आहेत they have a spiritual body. त्यांच्याकडे एक आत्मिक शरीर But आहे. in the physical earth, पण या शारीरिक पृथ्वीवर they can walk on the road. ते या रस्त्यावर चालू शकतात They can even enter the road आणि ते रस्त्याच्या आत देखील प्रवेश because करू of the शकतात spiritual body. कारण त्या आत्मिक But शरीरामुळे. in heaven, पण स्वर्गात they don't do all these things. ते अशा गोष्टी करत नाही. They walk on the road. ते त्या रस्त्यांवर चालतात They meet. Everything is there. आणि ते सर्वांना So भेटतात. we'll also be like that. आणि आपण देखील असं असू. Amen. आमेन. The Bible says you will be like angels. आणि बायबल सांगतं तुम्ही पवित्र दूतांसारखे असाल. You'll not get married. तुमचा विवाह होणार नाही. There's no marriage in heaven. स्वर्गात विवाह नाहीये No childbirth, nothing. आणि तिकडे लेकरांना जन्म देणं असं काहीच नाहीये. No, there's no, they're not there. कारण या गोष्टी I know तिकडे there are नाहीये. many religions that teaches that. कारण अनेक धर्म असं शिकवतात. No, we're a family आपण एक कुटुंब and असणार we have only one bridegroom, that is Jesus. आणि आपला एकच वर आहे तो आहे प्रभू येशू So ख्रिस्त. no earthly bridegroom there. आणि पृथ्वीचा कुठलाही वर तिकडे And नसेल. all of us, include men and women, are called bride. आणि आपण सर्वजण मनुष्य स्त्री मिळून See, त्याला वधू in बोलण्यात Revelation आलंय. 22 it says there'll be no night. आणि तिकडे प्रकटीकरणात 22 मध्ये लिहिलंय तिकडे रात्रच नसेल They'll need no light or lamp. आणि तिकडे प्रकाशाची Or गरजच sun. नाही किंवा सूर्याची गरज नाहीये. उधर ट्यूबलाइट नहीं, लैंप नहीं, सन भी नहीं है. हेलो, सन इज नॉट अ गॉड. आणि सूर्य काय प्रभू नाहीये गॉड मेड द सन. की प्रभूने त्या सूर्याचं निर्माण केलंय इट्स अ क्रिएशन ऑफ गॉड. आणि ही देवाची निर्मिती आहे. बट इन हेवन देयर इज नो सन. पण स्वर्गात सूर्य नाहीये बिकॉज गॉड इज द लाइट. कारण प्रभूच प्रकाश आहे. आमेन. आमेन. द रियल लाइट. तो खरा प्रकाश तो आहे. दैट्स व्हाई देयर विल बी नो सिन. म्हणून तिकडे पाप नसेल. बिकॉज गॉड्स लाइट always keeps darkness away. कारण प्रभूचा प्रकाश नेहमी अंधाराला दूरच ठेवतो. Amen. आमेन. God's light keeps darkness away. प्रभूचा प्रकाश अंधाराला तो दूर ठेवतो. उधर पाप भी नहीं आएगा, बीमारी नहीं, मौत नहीं, डर नहीं, कुछ नहीं. आमेन. बिकॉज उजाला में, इसके लिए प्रभु बोलता है ना, उजाला में चलो तो अंधकार नहीं आएगा. बिकॉज दो ही जगह है, एक तो उजाला है, अंधकार है. हम उजाला में पूरा रहेंगे. यहाँ पर धरती पे क्या है, उजाला भी है, अंधकार भी है. प्रभु भी है, शैतान भी है. प्रभु का काम भी है, शैतान का काम भी है. मगर स्वर्ग में ऐसा नहीं है. सिर्फ उजाला, सिर्फ प्रभु. आमेन. Amen. आमेन. All the day of your life. तुमच्या सर्व दिवसाच्या आयुष्याच्या So, दिवसांमध्ये no sin or darkness can trouble you. आणि तुम्हाला कुठलाही पाप अंधकार त्रास देणार नाही. Amen. आमेन. Here you have to make a choice. इकडे तुम्हाला निवड Because करायची. light is there, darkness is there. कारण अंधार आहे आणि प्रकाश आहे. God is there, Satan is there. प्रभू देखील आहे आणि सैतान देखील आहे. Amen. But not in heaven. पण स्वर्गात See, नाही. it says here, पण इकडे लिहिलंय for the Lord will be the light. कारण प्रभूच तो प्रकाश त्यांचा असेल. Amen. आमेन. जैसे इधर sun है, वहां पर कौन है light? God is the light. आमेन. Amen. Amen. Refreshing light, blessing light. आशीर्वाद देणारा प्रकाश And they will reign forever and ever. They'll reign for ever and आणि ते ever. राज्य कायमसाठी करतील. Okay, we'll close within this thing. आणि आपण हे ऐकून बंद करूया. You know, I can continue this message next time. आणि पुढच्या वेळेस हा संदेश मी चालू ठेवीन. So, lastly, आणि शेवटी remember, according to God's word, आणि प्रभूच्या He has शब्दानुसार made a decision त्याने एक निर्णय केलाय to bless you always. तुम्हाला नेहमी आशीर्वादित करण्याचा. Amen. Amen. Now, it's upon you to believe and receive. आणि हे तुमच्यावरती विश्वास धरून स्वीकारण्यासाठी. From God's side, प्रभूच्या बाजूने He has declared that He is good all the time. आणि त्यांनी घोषित केलं की तो सर्वदा चांगलाच आहे. He has declared He's already blessed. आणि त्यांनी घोषित केलंय की तुम्ही आधीच आशीर्वादित आहात. You must know, believe, and receive. आणि तुम्ही जाणून घ्या, विश्वास धरा, स्वीकार करा. Amen. Amen. So your future is blessed. म्हणून तुमचं भविष्य आशीर्वादित आहे. Every day, get up in the morning and say, yes, my future is blessed. आणि रोज सकाळी उठून असं म्हणा, माझं भविष्य आशीर्वादित आहे. I'm expecting great things. मी मोठ्या आणि महान गोष्टींची अपेक्षा करत आहे. Something great will happen. काहीतरी थोर You घडणार know, आहे. every day, आणि when I रोज pray with my wife, माझ्या पत्नीवर मी प्रार्थना करतो. I declare मी घोषित करतो. this today, every day. Today is God's day. आणि आज प्रभूचा दिवस आहे. All good things will happen. आणि आज चांगल्याच गोष्टी आज घडणार I'll be आहेत. surrounded with favor. आणि मी अनुग्रहाने Blessing, झाकलोय, आशीर्वादाने, healing. आरोग्याने. Amen. आमेन.
I dedicate this day unto God. मी हा दिवस प्रभूला In समर्पित Jesus- करतो I येशूच्या नावात. don't permit the devil to work this day against me in Jesus' मी name. सैतानाने दिवसामध्ये काम करण्यास परवानगी देत नाही I येशूच्या don't नावात. give this day to the devil. मी हा दिवस सैतानाच्या हाती I देत नाही. take it for God. मी देवासाठी हा घेत आहे. Amen. आमेन. This day favor will surround me. आणि या दिवशी अनुग्रह This माझ्या day अवतीभोवती blessing असेल. will come to me. या दिवशी आशीर्वाद येतील. Make every day as God's day. आणि रोजचा दिवस प्रभूचा दिवस बनवा. Let God reign on this day. आणि या दिवशी प्रभूला राज्य करू द्या. So evil will not come. म्हणून वाईट येणार नाही. पहा, Amen. You have to declare it. तुम्हाला ते घोषित करायचं आहे. आज का दिन प्रभु का दिन है. Amen. आज का दिन आशीर्वाद का दिन है. आज का दिन प्रभु का काम होगा. फेवर में होएगा. आशीर्वाद मिलेगा. आरोग्य मिलेगा. मेरा परिवार ब्लेस्ड है आज के दिन. Live one day at a time. आणि एक एक दिवस जगा. Amen. आज के दिन के लिए जियो. Amen. सुबह सुबह उठ के ये बोलो, ये दिन प्रभु का दिन है. शैतान को मैं देता नहीं, हाथ नहीं लगाने का आज का दिन को. आज का दिन का जो भी होगा मेरा आशीर्वाद के लिए होगा. Amen. उजाला का चीज होगा, अंधकार का चीज मेरे में नहीं होगा. Amen. Amen. You have to declare it तुम्ही त्याला एक घोषित करायचं आहे. and make it your day. आणि त्याला खरं करायचं आहे. Make it your day. आणि तुमचा दिवस त्याला बनवायचा आहे. Let's all stand. चला आपण उभे राहूया.